डहाणू औष्णिक विद्युत केंद्र हा महाराष्ट्र राज्यातील पालघर डहाणूमधील एक कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प आहे। या प्रकल्पाचे बांधकाम BSES लिमिटेड यांनी केले। शासनाच्या जमिनीत नाममात्र दरात घेतल्या टप्प्याटप्प्याने कंपनी बदलत गेल्या आणि नंतर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने BSESच्या अव्वाच्या सव्वा किमतीला स्वाधीन केले। सध्या अदानी इलेक्ट्रिसिटी हा प्रकल्प चालवित आहे। डहाणू औष्णिक ऊर्जा प्रकल्प फ्लू गॅस डिसल्फ्युरायझेशन FGD शिवाय कार्यरत ठेवण्यापूर्वी हवेतील प्रदूषणाचे सल्फर डायऑक्साईड प्रमाण किती याचा अहवाल देण्याचा आदेश डहाणू तालुका पर्यावरण संवर्धन प्राधिकरणाने अदानी पवार कंपनीला दिला आहे। यासाठी कंपनीने केलेल्या अर्जात शेतकरी आणि पर्यावरणवाद्यांचा विरोध असल्याने या संदर्भात बुधवारी आयोजित बैठकीत झालेल्या चर्चेत हा आदेश देण्यात आला। डहाणू तालुका पर्यावरण संवर्धन प्राधिकरणाने नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन डहाणू येथे निवृत्त न्यायाधीश अरुण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली येथील एका सभागृहात आयोजित केली होती। याप्रसंगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी वीरेंद्र सिंग तर समितीचे इतर सदस्य ऑनलाईन पद्धतीने सहभागी होते। सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका आदेशात डहाणू येथे सल्फर डायऑक्साईड या विषारी वायूची मर्यादा निश्चित करण्यात आली असल्याचे सांगत FGD प्लॅट बंद केल्यास या मर्यादेचे उल्लंघन होईल याकडे अनेक नागरिकांनी प्राधिकरणाचे लक्ष वेधले। हवेतील सल्फर डायऑक्साईड प्रमाण त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी व्हावी अशी मागणी। 500 मेगावॅट क्षमतेच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणारी पाणी मिश्रित सौम्य दर्जाची राख पॉन्ड ॲश प्रकल्पापासून दूर एका विशेष डबक्यामध्ये गोळा केली जाते। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या नियमावलीनुसार प्रकल्पापासून 300 किमी परिघातील बांधकामांमध्ये तसेच बांधकाम साहित्यांच्या निर्मितीसाठी ही राख वापरणे सक्तीचे आहे। तसेच राखेचे वितरण विनाशुल्क करण्याचेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे। मात्र डहाणूतील अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड कंपनीच्या बाबतीत हा नियम पायदळी तुडवण्यात आला आहे। गाव माझा न्यूजकरिता सुमित पाटील, पालघर।